नमस्कार मंडळी, मी रुपाली तुमचं स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. अपेक्षा करते तुम्ही सर्व ठीक असाल, स्वतःची काळजी घेत असाल. तर आजकाल ना थंडी इतकी वाढली आहे ना की सकाळी उठल्या ना 1 कप चहा तरी प्यावासाच वाटतो. पण मी ते 1 कप नाही घेतला आहे, अर्धा कप चहा घेतला आहे. मस्त विंडोच्या जवळ बसली आहे ॲज युज्युअल आणि मस्त चहा जो आहे तो एन्जॉय करते. आणि आज ना मला ॲक्च्युली थालीपीठं बनवायची होती. त्यासाठी मी रात्री दही लावून ठेवलं होतं आणि मला अपेक्षा नव्हती की दही इतकं थिक लागेल, पण छान दही लागलं होतं. तर आता मस्त थालीपीठं जी आहे ना ती नाश्त्याला बनवून घेणार आहे. आणि आजच्या ब्लॉगमध्ये ज्या गोष्टी रुटीनच्या आहेत त्याच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पण काही ना एक छान अशी गोष्टसुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे. काहीतरी मी नवीन चालू करणार आहे, तर ती गोष्टसुद्धा तुमच्यासोबत मी पुढे शेअर करणारच आहे. तर व्लॉग कंटिन्यू पहा आणि खरंच खूप छान आहे आजचा ही व्लॉग, तुम्हाला नक्कीच आवडेल. तर इथे पीठ वगैरे मळून घेतलं थालीपीठाचं आणि मस्त थालीपीठ जे गरम गरम आहेत ते काढून घेतले. तर बघा, आमचा लोलो आज ना असा स्कूलमध्ये गेला होता, कारण त्याच्या स्कूलमध्ये होता आज विंटर डे सेलिब्रेशन आणि त्यासाठी त्यांना असं स्वेटर घालून हँड ग्लोव्ज वगैरे घालून बोलवलं होतं. तर आता तो जस्ट स्कूलमधून आला आणि म्हटलं तुम्हालाही दाखवू की आत्ताच्या स्कूलमध्ये काय काय वेगवेगळे सेलिब्रेशन असतात. फर्स्ट लोलो स्कूलमधून आलेला आणि तुम्ही त्याचा गेटअप बघितलात आजचा. आज विंटर डे सेलिब्रेशन होतं स्कूलमधून आणि हे कार्ड मिळालेलं आहे त्याला. आणि बाबू मजा केली की नाही तू तिकडे? हां, त्याचं नावसुद्धा लिहिलेलं आहे ते मागे आणि टीचरने दिलेलं आहे. मुलांनी नाही तर हे टीचरनेच बनवलं आहे, पण प्रत्येक स्टुडंटला जे आहे ते दिलेलं आहे. हां, आणि हे फक्त डॉट आहे जे लोलोनी त्याला केलेले आहेत, है ना, स्कूलमध्ये. तर खूप वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज मुलांना आजकाल असतात. आपल्या वेळेला असं काही नव्हतं, पण आजकाल खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज असतात. आणि आता जस्ट लोलो आलेलं आहे, तर आता जेवणारसुद्धा आहोत आम्ही. त्यांनी आहे ना गावावरून चहापात जी आहे ती आणली होती आणि मला चहापात टाकून केलेला चहा फार आवडतो. आणि तुम्हाला तर माहिती आहे गावची चहापात आहे त्याच्यामुळे त्याचा किती सुगंध असेल. तर मी लिटरली कट करत होती ना तेव्हाच मला त्याचा इतका छान सुगंध येत होता. तर आता ही कट करून घेणार आहे आणि मी ह्याला फ्रीजमध्ये न स्टोअर करताना बाहेर फॅनखालीच त्याला ड्राय करून घेणार आहे, म्हणजे ती मला पुढेसुद्धा छान उपयोगी पडेल. मला स्टोअर करण्याची गरज लागणार नाही, त्याला मी बाहेरही स्टोअर करू शकते. तर इथे बघा लोलोचं ना असं सतत किचनमध्ये काम आवरायचं म्हटलं ना की अशी लुडबुड असते. सतत त्याचं फ्रीजमध्ये डोकावून असतं, फ्रीजमध्ये काही नसतं त्याच्या कामाचं, तरीसुद्धा त्याला सगळ्या गोष्टी डोकावून बघायच्या असतात. तर तुमच्या घरीसुद्धा लहान मुलं असेल तर ती अशीच करतात का? मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. त्याला मी ते सांगते आहे की तू काय फ्रीजमध्ये नाही आहे, तू फ्रीज बंद कर, पण तो काही ऐकत नाही. इथे मी भाकरी बनवत होती तर सडनली लोलोने ना माझ्याकडून भाकरीचं पीठ घेतलं. तो रोजच घेतो, म्हणजे कुठलंही असू दे पीठ, पण आज ना त्यांनी भाकरीच चक्क केली माझ्यासारखी. तर मला ते बघून खूप हसूही आलं. त्यानंतर हा नेक्स्ट डेचा ब्लॉग आहे, संडेचा, ज्या दिवशी मला ना छान असा हेअर मास्क माझ्या केसांना लावायचा होता आणि त्यासाठी छान हेअर मास्क जो आहे तो मी इथे बनवून ठेवला. खरं तर खूप दिवस झाले ना मी हेअर मास्क लावलाच नव्हता, तर आज फायनली विचार करून मी जो आहे तो लावून घेतला, कारण संडेला बरीचशी कामंसुद्धा क्लिनिंगची आवरायची असतात. तर हेअर मास्क लावून मग मस्त बाकीची कामं जी आहेत ते आवरून घेतली. डे म्हटलं की मुलांच्या आवडीचा नाश्ता शक्यतो मी बनवायचा प्रयत्न करते. तर खूप दिवस झाले होते ना, प्रज्ञा बोलत होता मला पास्ता खायचा आहे आणि आज फायनली मी बनवला. थोडं जास्त क्वांटिटीमध्ये बनवला, म्हणजे त्याला आणि त्याच्या फ्रेंड्सलासुद्धा खाता येईल. आणि मला फार काही पास्ता आवडत नाही, त्यामुळे मग मी इथे तो स्किप केला आणि दुसरा नाश्ता करून घेतला. आज केस वॉश केले छान हेअर मास्क लावून. आणि माझं ना काल रात्रीपासून थोडं डोकं दुखत होतं. खरं तर मी अवॉइड करणार होते केस वॉश करायचं, पण म्हटलं चला करून घेऊया, वेळ होता. आणि भयंकर डोकं दुखल्यामुळे ना इथे मला दुपारी थोडंसं पेन पण होत होतं. त्यामुळे मग हेअर वॉश केल्यानंतर मी विचार केला की आपण जसं जुन्या काळामध्ये ना लहान बाळांनासुद्धा धुरी दिली जायची, किंवा मग सर्दी खोकला वगैरे जास्त प्रमाणात झाला तरीसुद्धा आमची आजी ना ओवा टाकून धुरी घ्यायला सांगायची. तर तशा प्रकारे ना मग मी इथे जी आहे ती धुरी तयार केली. ओवा वगैरे टाकून थोडं भीमसेनी कापूर टाकला आणि त्यानंतर छान ना माझी केसंसुद्धा वाळवून घेतली त्या धुरीमध्ये. आणि कानाला गालाला छान शेक बसेल अशा प्रकारे मी धुरी जी आहे ती इथे घेतलेली आहे.
म्हणजे मला छान वाटतं आणि खरं सांगते तुम्हाला, मला ना खरंच फरक पडला. संध्याकाळपर्यंत माझं डोकं दुखायचं जे आहे ना प्रमाण ते कमी झालं आणि ओवा होता त्याच्यामुळे ते हेल्दीच होतं. त्यानंतर इथे लोलासुद्धा मी शेकून घेतलं, कारण त्यालासुद्धा थोडंफार सर्दीसारखं होतं आणि मी त्याला शेकवत होते, तोसुद्धा मला शेकवत होता. म्हणजे त्याला मी जे करते ना, ते सगळं फॉलो करायचं असतं. अगदी तुम्ही बोलू शकता, की पूर्ण कॉपी करतो तो आणि खरंच आहे, मुलं ना आपल्यालाच कॉपी करत असतात नेहमी. इथे थोड्या भाज्या वगैरे मी आणून ठेवल्या होत्या, तर म्हटलं आता त्या क्लीन करून घ्याव्या सगळ्या भाज्या, म्हणजे मला उद्याच्या सगळ्या गोष्टी आहेत त्या अरेंज करता येईल, म्हणजे काय बनवायचं वगैरे. आणि इथे बाजारात मला ना आज बोरं दिसली, तर ती मी बोरंसुद्धा घेऊन आलेली. मला प्रचंड आवडतात ही बोरं. अगदी लहानपणाची मला ना आठवण आली बोरं पाहून. ही बोरं जी आहेत ना, ते आम्ही लहानपणी खूप खायचो. मला तर प्रचंड आवडायची आणि आज सडनली मला ती बाजारात दिसली. म्हणजे कधी-कधी दिसतात, तर मी घेऊन येते. तर आज मला दिसली, तर मग मी घेऊन आली. तसं तर ॲक्च्युली डोकं दुखतंय सर्दीने, त्याच्यामुळे खरं तर आंबट बोरं नाही खाल्ली पाहिजेत. पण 2-3 मी खाईन आणि उद्या बरे वाटलं की मग बाकीची जी आहेत ती खाईन. त्याच्यामध्ये जी कच्ची असतात ना, तर ती सुद्धा सुंदर लागतात. खूप दिवस झाले झाडांमध्ये ना माती टाकायची असं राहूनच जात होतं. कारण थोडी-थोडी माती जी होती ना, ती झाडांमधली कमी झाली होती आणि अशा प्रकारे आमची ग्रिल आहे, ज्याच्यामध्ये मी ना इतक्या साऱ्या कुंड्या ठेवल्या आहेत आणि दुसरं बेडरूमची ग्रिल आहे, त्याच्यामध्ये सुद्धा कुंड्या आहेत 2-3. तर आता ह्या झाडं जी आहेत ना, ती थोडी साफ करून घेणार आहे. कारण तशी तर पालापाचोळाच आहे, पण लोलो काय करतो, खाल्लेले रॅपर वगैरे चॉकलेटचे ते टाकत असतो. काही ना काही कचरा टाकत असतो. तर म्हटलं आपण एक थोडासा हात फिरून त्याच्यावर घ्यावा आणि माती जी आहे ती सुद्धा लूज करावी. म्हणजे नेहमी पण आपण असं झाडांना माती टाकतो ना, तर थोडी आधीची माती जी असते ना, ती हलक्या हाताने साईडने थोडी लूज करायची, म्हणजे झाडांना ग्रोथ चांगली येते. माझा एक्सपिरियन्स आहे. तुम्ही नक्की ट्राय करा ही गोष्ट. तर ही माती वगैरे आणली होती ना, तर ती मला आता टाकून घ्यायची आहे आणि तुमच्यासोबत मी एक गोष्ट चांगली शेअर करणार आहे. ती म्हणजे ना, मी काहीतरी नवीन चॅनलवरती चालू करायचा विचार करते. तर म्हटलं तुमच्याशी पण डिस्कस करावं, की तुम्हाला ते खरंच पाहायला आवडेल की नाही. आजकाल तुम्ही Instaवरती वगैरे पाहताय, की खूप सारे वेगवेगळे ट्रेंड निघालेले आहेत. म्हणजे लग्नाची स्टोरी सांगण्याचा, आधीच्या काही यूट्यूब जर्नी सांगण्याचा, म्हणजे बरेच असे आजकाल ट्रेंड निघाले. तर मी सुद्धा असंच विचार करत होते, की आपण तर काहीतरी वेगळं करूया म्हणून. तर मी आता बघा जी झाडे आहेत ना, कुंड्या आहेत माझ्याकडे, तर ती मी क्लीन करत होती. मग कारण मला त्याच्यामध्ये माती टाकायची आहे म्हणून. तर लवली मला आहे ना हे ॲपल आणून दिलं आणि झाडामध्ये ते ठेवलं आधी आणि मला काय म्हणतो, की कुंडीमध्ये, "मम्मी बघ ॲपलचं झाड आलं, त्याला ॲपल आले" म्हणून. तर काय बोलावं कुंडीमध्ये ॲपल यायला लागलं असतं तर किती बरं झालं असतं. खरंच मला इतकं हसू आलं. तर आता त्याला ॲपल देते कट करून आणि मग झाडांना जी आहे ती मातीसुद्धा टाकून घेते. खूप दिवस झालं झाडांना माती टाकायची होती, पण खूप प्रोलॉंग होत होतं. फायनली आज टाकते. सध्या त्याच ट्रेंडला फॉलो करून मी म्हटलं चला मी पण तुमच्यासोबत काहीतरी शेअर करते. पण असं शेअर करते की ज्याच्याने तुम्हाला ना मोटिवेशन मिळेल. म्हणजे तुम्हालाही काहीतरी करण्याचा ना आनंद मिळेल. सध्या सगळ्यांनाच माहिती आहे की इयर एंडिंग चालू आहे. नवीन वर्ष चालू होणार आहे आणि आपण नवीन वर्षात खूप साऱ्या गोष्टींचा ना संकल्प करतो. खरं तर त्या गोष्टींचा संकल्प करून आपण शेवटापर्यंत ते नेत नाही. पण यावर्षी तुम्ही नक्की ट्राय करा. तर याच ट्रेंडला फॉलो करून ना मी तुमच्यासोबत रोज शॉर्टमध्ये ना तुमच्यासोबत मोटिवेशनल टॉक करणार आहे, ज्याच्याने तुम्हाला खरंच मोटिवेशन मिळेल आणि मलासुद्धा मिळालेलं आहे. त्याचमुळे ना मी सुद्धा नवनवीन गोष्टी ट्राय करते, नवनवीन गोष्टी शिकते. त्याच मोटिवेशन आणि तेच मोटिवेशन मी तुमच्यासोबतसुद्धा शेअर करायचा विचार केला. तर रोज तुमच्यासोबत ना एक शॉर्टमध्ये मोटिवेशनल टॉक्स शेअर करणार आहे आणि ही सीरीज तुम्हाला नक्कीच आवडेल. तर तुम्हाला येत्या 1-2 दिवसामध्ये ही सीरीज जी आहे ती पाहायला मिळेल. तर मला नक्की सांगा कॉमेंट सेक्शनमध्ये तुमचं याबद्दलचं काय मत आहे करून. आणि तुम्ही जर सुरुवातीला बघितलं स्टार्ट केल्यानंतर तर तुम्हाला नक्कीच आवडेल ते. तुम्ही स्वतःच सांगाल की या गोष्टी तू नक्की शेअर कर. तर इथे झाडांना माती टाकत होते आणि बघा लोलोची लुडबुड चालू आहे.
त्याला सगळ्या गोष्टीमध्ये मला हेल्प करायची असते. कोणी काहीही मला हेल्प करू किंवा नको करू, पण त्याला मला हेल्प करायची असते. तो म्हणतो, "मी सतत सगळ्या झाडांना माती टाकतो." पण आता तुम्हीच मला सांगा, मी याला जर हे काम दिलं, तर तो घर किती कलर करून ठेवेल, म्हणजे रंगवून ठेवेल अक्षरशः लाल मातीने. म्हणून मी त्याला म्हटलं, "मी तुला हातात देते, मग तू टाकत जा. मी तुला हेल्प करते, तुला असिस्ट करते." मग तेव्हा जाऊन तो कुठे ऐकला आणि मग माझ्या हाताला हात लावून तो सुद्धा माती टाकत होता. खरं तर मी ह्या गोष्टींना खूप खूप एन्जॉय करते. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच सांगा. आपला चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावा यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणखीन लोकांपर्यंत, म्हणजे त्यांनासुद्धा आपला चॅनल पाहता येईल, सबस्क्राईब करता येईल आणि असाच सपोर्ट करत राहा, असंच प्रेम देत राहा. असेच छान छान व्हिडिओ बनवायला मलासुद्धा मोटिवेशनची गरज आहे आणि तुम्ही मला मोटिवेशन कुठल्या प्रकारे देऊ शकता, तर आपल्या व्हिडिओला लाईक करून, शेअर करून, छान छान कमेंट करून आणि अजून लोकांपर्यंत पोहोचवून तुम्ही नक्कीच मला सपोर्ट करू शकता. तर असाच सपोर्ट करत राहा. आजचा व्हिडिओ जो आहे तो मी इथे सेंड करते. अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटू एक छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.